नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. चंद्रपूर जिल्हा आज दारूबंदी या जिल्ह्यात करण्यात आली. दारूमुक्त म्हणून आता जिल्हा यापुढे ओळखला जाईल. वर्ध्याची ओळख याआधी तशी होती आणि आता चंद्रपूर जिल्हा देखील दारूमुक्त म्हणून ओळखला जाईल. दारूबंदी केली आहे आणि हा सगळा पाठपुरावा केला चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी. सुधीर भाऊ आता आपल्या सोबत आहेत. सुधीर भाऊ, स्वागत आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन, कारण इतका मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करून एक जिल्हा दारूमुक्त करण्याचा तुम्ही मोठा संकल्प पूर्ण केलेला आहे. त्यांनी हेही लोकांना सांगितलं होतं, जर शासनाने हा निर्णय घेतला नाही तर त्याच दिवशी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. मात्र आज शासनाला हा निर्णय घ्यावा लागला आणि यानंतर आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेले कित्येक दिवस जे आंदोलन सुरू होतं, किंबहुना विजयी झाल्यानंतर पहिल्या विजयी सभेत देखील सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं की चंद्रपूर जिल्हा हा दारूमुक्त करणार. त्यांची वचनपूर्ती त्यांनी आज केलेली आहे. मला भाऊ याच्यापासूनच सुरुवात करायची की हा सगळा लढा गेल्या कित्येक दिवसापासून आणि आजचा निर्णय कसं बघता तुम्ही सगळ्याला? हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे. साधारणतः विधानसभेच्या माध्यमातून गेल्या 20 वर्षामध्ये अनेक निर्णयामध्ये सातत्याने पाठपुरावा करत मी यश प्राप्त केलं. मला वाटतं की हा त्याच्यातला मानाचा तुरा आहे. कधी पुणे विद्यापीठाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव द्यायचा विषय असेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या वंशजांचा नोकरीचा विषय असेल, नागपूर विद्यापीठाचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं नाव देण्याचा विषय असेल, किंवा सदुंबरेला संताजी जगनाडे महाराज तीर्थक्षेत्र करण्याचा विषय असेल, सामाजिक विषय जेव्हा जनतेच्या वतीने माझ्याकडे यायचे तेव्हा आमदार म्हणून मला आनंद व्हायचा. आणि आज माझ्या दृष्टिकोनातून हा अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण माझी वचनपूर्ती होत आहे. माझं राजकीय आयुष्य पणाला लावलं. असं माझ्या राजकारणाच्या आयुष्यातला हा दुसरा प्रसंग आहे. या अगोदर 95 ते 99च्या कार्यकाळात मी प्रतिज्ञा घेतली होती की बगारशा तहसील झाली नाही तर मी पुन्हा निवडणूक लढणार नाही. मानसिक दबाव होता. मला आठवतं की आमचे नेते नितीन गडकरीजी तेव्हा मला म्हणाले की राजकारणामध्ये संवेदनशीलतेचा उपयोग नसतो, प्रेम करतात माझ्यावर. म्हणजे नितीनजी, मला वाटतं की राजकारणात संवेदनशीलताच असली पाहिजे. ते माझ्या पाठीशी उभे राहिले, स्वर्गीय गोपीनाथजी उभे राहिले आणि तहसील झाली. त्यानंतरच मी बंगल्यात गेलो होतो. 1 फरवरी 99ला मी मंत्री झालो. 13 मे जोपर्यंत ही तहसील होत नाही तोपर्यंत मी बंगल्यात गेलो नव्हतो. आत्ताही मी निर्णय केला होता. मी विधानसभेच्या निवडणुकीत हा शब्द जनतेला दिला, कारण या जिल्ह्यात जनतेची इच्छा होती. 1,07,000 महिलांनी स्वतःच्या हस्ताक्षरांनी दारूबंदीची मागणी केली होती. 588 ग्रामपंचायतींनी ठराव केला होता. श्रमिक एल्गार, आनंदवन मधून विकास आमटेजी, सर्चचे श्री अभय बंगजी, शेकडो, म्हणजे काँग्रेसच्या महिला नेत्यांपासून भारतीय जनता पार्टीच्या महिला आमदारांपासून आमच्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकप्रतिनिधींनी एकमताने या मागणीला पाठिंबा दिला होता आणि त्यातून उत्साह निश्चितपणे वाढतो. 2010 मध्ये 5000 महिला पैदल चालत आल्या टी पॉइंटवर. मी मनात विचार केला की टी पॉइंटनी अनेक मोर्चे पाहिले नागपूरच्या. कोणी पगार वाढीचा मोर्चा बघितला, कोणी प्रमोशनचा बघितला, कोणी आरक्षणाचा बघितला, पण यात कष्ट करणाऱ्या गरीब महिला पैदल चालत आल्या. पारोमिता गोस्वामी त्यांचं नेतृत्व करत होती. मी मनात विचार केला की काहीतरी बदललं पाहिजे. त्याच्या काही दिवस अगोदर एक घटना झाली होती. एक छोटीशी मुलगी माझ्याकडे आली होती. गुलाबाचं फूल देत म्हणाली, काका दारू बंद करता येणार नाही का? म्हटलं बेटा का? म्हणाल माझे वडील रोज आईला दारू पिऊन मारतात. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्यावर पहिलेच मी संवेदनशील आहे. मग दुःख वाटत होतं की आपण आमदार असून जर हा प्रश्न सोडवताना आपल्याला अडचणी येतात. त्या काळामध्ये 5000 महिला आल्यात. ती संवेदना पुन्हा जागी झाली. पारोमिता ताई गोस्वामीच्या नेतृत्वात एकीकडे लढा सुरू होता, तिकडे अभयभंगच्या नेतृत्वामध्ये होता, विकास आमटेंच्या नेतृत्वामध्ये होता. आमच्या शोभाताई फडणवीस असतील, रजनीताई हजारे असतील, काँग्रेसच्या नेत्या विजयाताई बांगडे असतील, या सर्व पक्षीय लोकांच्या ज्या इच्छा आकांक्षा बघितल्यावर मी म्हणतो की आपण दारूबंदीचा संकल्प घ्यायचा आणि तो डिसण्याचा. अशासकीय विधेयक क्रमांक 47 मी मांडलं 2010 मध्ये. समिती तयार करायला होती, पण ही शासकीय समिती होऊ नये म्हणून मी आग्रह धरला की याच्यामध्ये श्री अभयबंग आणि विकास आमटे असावे. मला माहिती आहे की ही 2 माणसं साऱ्या सृष्टीची संपत्ती जर यांना दिली तरी ही 2 माणसं ही कधीही त्या संपत्तीचा मोह करणार नाही, हा विश्वास माझ्या मनात होता.
आमचे पालकमंत्री संजय देवतळे त्याचे अध्यक्ष झाले. या 2 माणसांना मी सदस्य म्हणून आग्रह करून त्या समितीत टाकलं आणि जे मला अपेक्षित होतं तेच झालं. समितीने अतिशय चांगला अहवाल दिला आणि या अहवालामध्ये दारूबंदी केली पाहिजे, त्याचं सायंटिफिक नुकसान कसं होतं, राजस्व बुडतो पण राजस्वापेक्षा जनतेचा किती पैसा वाचतो याचा जेव्हा अंदाज आला तेव्हा अजून ती मागणी पूर्ण झाली. जनतेच्या आशीर्वादाने राज्यामध्ये आमचं सरकार आलं. मला आठवतं की सरकार यायच्या अगोदर सुद्धा जेव्हा शिवसेना भारतीय जनता पार्टीची जागा वाटपांची चर्चा सुरू होती तेव्हा मी सन्माननीय उद्धवजींशी बोललो होतो. म्हणजे युतीचं सरकार जेव्हा आपलं येईल तेव्हा उद्धवजी या माझ्या मागणीला तुम्ही पाठिंबा द्यावा आणि मग त्यांनाही धन्यवाद द्यायचे. एकाही सेकंदाचा विलंब न गावता तेव्हा ते म्हणाले होते की सुधीर आपण निश्चितपणे दुसऱ्याच कॅबिनेटमध्ये दारूबंदीचा विषय घेऊ. युती होऊ शकली नाही पण नंतर पुन्हा आम्ही एकत्र आलो आणि आज मी विशेष करून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय खडसेजी आणि मंत्रिमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईल की माझ्या संवेदना त्यांनी समजून घेतल्या. वित्तमंत्री म्हणून हे खरं आहे की राजस्व बुडू नये याकडे लक्ष दिलं पाहिजे, पण माझ्या दृष्टिकोनातून राजस्वापेक्षा जनतेचे जे पैसे यामधून व्यर्थ खर्च होतात, जनतेच्या तब्येतीवर जो परिणाम होतो तो माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा होता. मी निर्णय केला की जर मी दारूबंदी या महिन्यात करू शकलो नाही 26 जानेवारीच्या अगोदर मग मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही आणि ही भावना मी माझ्या समवेत सर्व सहकाऱ्यांपाशी व्यक्त केली. जाहीरपणे मी सांगितलं होतं की मी दारूबंदी करणारच. काही धमक्याही आ गया, निनावी पत्रही आ गए. निनावी पत्रामध्ये सांगण्यात आलं की जान से मार देंगे. काहींनी सांगितलं की आम्ही तुमचं राजकीय आयुष्य संपुष्टात आणू. मी समाधानी आहे. मग राजकारणात कोणत्याही पदाचा आता मोह राहिलेला नाही. पदं येतील आणि जातील. मग याची माहिती आहे की आज माझ्या मंत्री म्हणून गागदिवेची गाडी आहे. माझ्या गाडीवर गागदिवा आहे वरती. तो काग मी मंत्री नसतानाही होता, फक्त तो माझ्या गाडीचा मागे होता, ब्रेक लावल्यावर लागायचा. आता जो गागदिवा आहे तो कोणत्याही गरिबाच्या कामाला ब्रेक लागू नये म्हणून आहे. तेव्हाही पोलिसांच्या गाड्या होत्या, आता पोलिसांच्या गाड्या माझ्या संरक्षणासाठी आहे. तेव्हा आम्ही जेव्हा आंदोलन करायचो तर आम्हाला पकडण्यासाठी पोलिसांच्या गाड्या होत्या. बदलली नाही परिस्थिती, पण ज्या हेतूसाठी मी मंत्री झालो माझं हे नेहमी ध्येय राहिलं आहे की या जनतेच्या आशीर्वादाने या आयुष्याचं सोनं झालं. 1935 पासून आजपर्यंत साधारणतः 465 मंत्री झाले. 11,80,00,000 लोकांमध्ये जे 18 मंत्री कॅबिनेट आहे त्याच्यापैकी मी एक आहो. याच्यापेक्षा मोठं सौभाग्य असू शकत नाही. हे सौभाग्य कशासाठी आहे? हे माझ्यासाठी नाही, मिरवण्यासाठी नाही. हे सौभाग्य सर्वसामान्य लोकांची जी काय आपली शक्ती आहे त्यातून सेवा करावी आणि त्यातून हा निर्णय घेताना माझ्या मनावर कोणतेही दडबड नव्हतं. मी वेळ प्रसंगी राजीनामा दिला असता, पण मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय, खडसे साहेबांनी सर्व सहकारी मंत्र्यांना विशेष धन्यवाद देईल की त्यांनी मला सहकार्य दिलं. अगदी खरं आहे की हे तुम्ही याची सगळी पार्श्वभूमी समजावून सांगितली. पण आता हा निर्णय झाल्यानंतर अडचणी येतील, काही गोष्टींचा पाठपुरावा करावा लागेल, काही गोष्टींना तोंड पण द्यावं लागेल. याची तयारी कशी असणार? नाही, हे खरं आहे. 2 मतं आहे आमच्या जिल्ह्यातही, 2 मतं आहे समाजातही, 2 मतं आहे. काही लोकांना असं वाटतं की दारूबंदी केल्यानंतर अवैध दारू विकल्याच जाते, मग कशासाठी दारूबंदी? तर त्यांना माझा पहिला प्रश्न असणार आहे की टॅक्स गावल्यावर टॅक्सची चोरी होते म्हणून आपण टॅक्स मागे घेत नाही. 302चं कलम आहे इंडियन पिनल कोडमध्ये, खून होतात म्हणून आपण 302 मागे घेतलं नाही. 376चं कलम आहे, तरी दुर्दैवाने या भारतवर्षामध्ये दुर्दैवी घटना होतात म्हणून आपण 376चं कलम मागे घेणार नाही. दारूबंदी केल्यावर अवैध दारू विकल्या जाईल या भीतीपोटी दारूबंदी करू नये असं मानणारा जो वर्ग आहे त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण मेहनत करू, लोकांना सहभागी करू. आणि मग आम्ही निर्णय केला की या 3 जिल्ह्यामध्ये वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली एक झोन तयार करायचं. या झोनसाठी विशेष पोलीस व्यवस्था, प्रशिक्षित पोलीस व्यवस्था. आणि कोणतेही काम फक्त सरकारच्या माध्यमातून यशस्वी होत नाही, लोकसहभाग पण पाहिजे. लोकसहभाग पाहिजे. म्हणून आम्ही गावोगावी या संदर्भातील पथक तयार करणार आहोत. या संदर्भामध्ये जागरण करायचा निर्णय केला. अनेक असे व्यसनमुक्तीचं काम करणारे लोक आहेत. शेषराव महाराज आहे, आमचे सत्यपाल महाराज आहे, त्यांचे कार्यक्रम मी अतिशय उत्तम समाज जागरण ते करतात. अशांचं सहकार्य
1,07,000 महिलांनी जेव्हा दारूबंदी करण्यासाठी सह्या केल्यात, या सर्वांचं सहकार्य बचत गट आहे, पटवारी आहे, कोतवाल आहे, तगाठी आहे, या सर्वांना एकत्र करून मला विश्वास आहे की दारूबंदी ही कागदावर न राहता दारूबंदी ते व्यसनमुक्ती असा या 3 जिल्ह्यांचा प्रवास करण्याचा माझा मानस आहे. आणि योगायोगाने मी वर्धा आणि चंद्रपूरचा गार्डियन मिनिस्टर आहे. वर्धेतही दारूबंदी करताना मला फायदा होईल. मी जेव्हा वर्धेच्या दारूबंदीबद्दल माहिती घेतली, तिथं दारू विक्रीवर बंदी आहे, पिण्यावर बंदी नाही. आणि म्हणून चंद्रपूरचा निर्णय करताना आपण दारू पिण्यावरही बंदी घेतली आहे. दारू पिण्याचे लायसन्स चंद्रपूरमध्ये दिले जाणार नाही. दारूच्या दुकानात काही कामगार काम करतात, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्याच्यासाठी आपण विशेष एक योजना करतोय की त्यांचंही पुनर्वसन झालं पाहिजे. दारूबंदीमुळे कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होता कामा नये, ही काळजी मला घ्यायची आहे, सरकारलाही घ्यायची आहे आणि ती काळजी मी निश्चितपणे घेणार आहे. काही कायद्यांमध्ये बदल करावा लागणार आहे. आज कायदा कसा आहे की तुम्ही 100दाही दारू विकताना पकडलं गेलं तर फार मोठा दंड नाही आहे. आता तो दंड, ती शिक्षा ही वाढवावी लागणार आहे. यासाठी जर वेळ पडली तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून एक स्पेशल दारूच्या संदर्भात निर्णय करणार एक 5 वर्षासाठी कोर्ट मागेन की ज्या माध्यमातून निकाल ताबडतोब लागले पाहिजे. वर्धेचा अनुभव असा आहे की 11,000 केसेस झाल्या, पण सर्व 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दंड देऊन सुटलेत, कारण कायद्यामध्ये त्रुटी आहे. आणि म्हणून या 3 महिन्यामध्ये त्याचाही आम्ही अभ्यास करून मार्च अधिवेशनामध्ये या संदर्भातले चांगले कायदे व्हावे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. या विषयावर एका गोष्टीचं मात्र वैशिष्ट्य आहे, हा कोण्या पक्षाचा विषय नव्हता, हा कोण्या जातीचा नव्हता, हा कोण्या धर्माचा नव्हता, हा फक्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे, मानवतेचा विषय होता. सर्व पक्षांनी सहकार्य केलं. आमचे काही सहकारी आमदार होते, विविध पक्षातून आले, त्यांनीही या संदर्भामध्ये भूमिका घेताना पूर्णपणे सहमती दाखवली आणि हा माझ्यासाठी एक आनंदाचा क्षण. अगदी खरं आहे की हा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी आहे. अजूनही काही या मुद्द्याविषयी सुधीरजींबरोबर आपल्याला बोलायचं आहे. ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर चंद्रपूर जिल्ह्यातल्या दारूमुक्तीसाठी असेल आणि वर्धा जिल्ह्यातल्या दारूबंदीचा आणखी पुढचा प्रवास कसा असणार आहे, तिथे शासन कसे कठोर उपाय योजणार आहे, हेही आपण बोलणार आहोत. पाहत काय घेऊ. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झालेली आहे, त्या संदर्भात आपण बोलतोय त्यांच्याशी. भाऊ, मगाशी काही मुद्दे तुम्ही बोलताना सांगितलात की तुम्हाला धमक्या आल्या, फोनवरून निनावी फोन तुम्हाला आले, निनावी पत्र आली. पण हे एकीकडे जर पाहिलं, आज मंत्रिमंडळात निर्णय घेत असताना असंही कुठतरी झालं असेल, तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यावर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांवरती देखील ही लॉबी दबाव टाकू शकते, तो दबाव आणून हा निर्णय बदलावा जावा याच्यासाठी प्रयत्न झाला असेल, असं काही घडलंय? अनेक प्रसंग घडलेत. निनावी पत्र आले, त्याच्यामध्ये जीवे मारण्याची धमकी आली, काही पत्रांमध्ये तुम्हाला राजकीय आयुष्यातून उद्ध्वस्त करू अशीही आले. दारूच्या पैशाची किती ताकद असते हे तुम्हाला येणाऱ्या काळात समजेल. विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा मला पराभूत करण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला, पण जनतेचं जे प्रेम आहे तर मला तर वाटतं की या आयुष्यात काही मी जनतेचं प्रेम फेडू शकत नाही. एवढं प्रेम त्यांनी 5व्यांदा मला निवडून दिलं आणि सोपी नाही आहे. हे लोकांचं प्रेम आहे. आणि आमचे जे सहकारी मंत्री होते त्यांच्यावरही विविध माध्यमातून, कधी परिचयाच्या माध्यमातून की समजावा त्यांना. पण एक गोष्टीचं मात्र माझं कौतुक आहे की सहकारी मंत्र्यांनी सुद्धा जो विश्वास माझ्यावर आज व्यक्त केला ना, तोही मला विसरता येणार नाही. खरंय. एक मात्र विषय असा मी पाहिला की ज्याच्यावर कोणीही कोणत्याही पद्धतीची चर्चा केली नाही. हा जो विश्वास आहे ना, हा मला प्रेरणा देणार आहे. आणि हा जो विश्वास आज मी बघितला मुख्यमंत्री महोदय किंवा इतर मंत्र्यांमध्ये, तर या 4 वर्ष पुढच्या 10 महिन्यात मी खूप मेहनत करेन. माझ्यामुळे राज्याच्या तिजोरीचं काही नुकसान तर झालं, पण मीही संकल्प केला की जीवाची भीती तर नाहीच, धमक्यांना मी भीक घालत नाही. मी जेव्हा मग पत्र आली निनावी, तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की आपण पोलीस स्टेशनमध्ये ही पत्र देऊ. म्हणजे कशासाठी देऊ? पत्र मी फाडलीत तेव्हाच्या तेव्हा, आणि ती फाडलीत याकरता मला विश्वास आहे की लोकांच्या आशीर्वादाचं जे कवच आहे ते दारू विकणाऱ्या लोकांच्या माध्यमातून माझं काहीही बिघडू शकणार नाही, हा विश्वासही माझ्या मनात आहे. सहकारी मंत्र्यांना जे आलेत तर मग सहकारी मंत्र्यांनी शेअर केलं की असं इथं दबाव येतोय, तिथून दबाव येतोय.
मी आज पूर्ण समाधानी आहे की माझ्या जिल्ह्यातल्या महिलांनी, माझ्या जिल्ह्यामधल्या एल्गारच्या संस्थापिका पारोमिता गोस्वामी असेल, अभय बंग असेल, विकास भाऊ आमटे असतील, यांनी विश्वास व्यक्त केला माझ्यावर. बरोबर. मग यांनी पारोमिता गोस्वामी हे कोणत्याही राजकीय पक्षात नाही, कोणत्याही राजकीय एक पक्षाचं काम सामाजिक करत संघटना नाही. घेऊन त्या काम पुढे चालवतात. पण त्यांनी माझ्या निवडणुकीत या विश्वासाने मग पाठिंबा दिला, एकच विश्वास की हे काम सुधीर भाऊ करू शकते. जेव्हा काही कालावधी लागत होता तेव्हाही लोक त्यांना म्हणायचे की 1 महिना झाला, 1.5 महिना झाला, खोटे खोटे अफवा पसरवण्याचा प्रयत्न झाला की आता दारू बंद होऊच शकत नाही, सर्व राजकीय नेते मॅनेज होतात, अशा अशा काय 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 कथा झाल्या. वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील, पण पण आमचं कमिटमेंट होतं, जीवाची भीती कितीही दाखवली तरी एक दिवस जायचं आहे. जनतेच्या आशीर्वादाशिवाय काही मोठं नाही. 10 कुटुंबातल्या त्या मुलांना जरी मी हा विश्वास देऊ शकलो की त्यांच्या समोर दारू पिऊन त्यांचे वडील त्यांच्या आईला मारताना त्यांच्या डोळ्यात जे अश्रू असतील की नाही, ते अश्रू सुद्धा मी मग वेदना देतात, ते अश्रू मी पुसू शकलो ना तर झालं आयुष्यात मंत्रिपदाचं सार्थक, असं माझं मत आहे. त्यासाठी मी प्रयत्न मेहनतीने करेन. खूप प्रामाणिक भावना घेऊन भाऊ तुम्ही पुढे जाताय. अजूनही काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांविषयी आपल्याला बोलायचं. ब्रेकची वेळ झालेली आहे, ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर परत भेटू. ब्रेक नंतर स्वागत. शेवटचे काही मिनिट आहेत. सुधीर भाऊ, 2 महत्त्वाचे प्रश्न शेवटी विचारायचे आहेत. मागच्या सरकारच्या काळामध्ये डॉक्टर अभय बंग यांची चर्चा आपण केली मगाशी. अभय बंगांनी हे महाराष्ट्राला मध्यराष्ट्र आहे असं म्हटलं होतं, आरोप केला होता. हे महाराष्ट्र नाही आहे तर मध्यराष्ट्र आहे. ही प्रतिमा कशी आता हळूहळू आपल्याला पुसायला लागेल? आणि दुसरीकडं या सगळ्या धंद्यांमध्ये आता जे दारू बंदी झाल्यामुळे बिअर बार असतील, परमिट रूम असतील, ह्याच्यात काम करणारे जे लोक आहेत यांचं पुनर्वसन कशा पद्धतीने होणार? नाही, यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही एक विशेष योजना करतोय. यांची नोंदणी आम्ही सुरू करणार आहोत. यांचं बिअर बार मालकांनी प्रॉव्हिडंट फंड मध्ये रजिस्ट्रेशन केलं की नाही ती तपासणार आहोत. यांची शैक्षणिक पात्रता, यांचं कौशल्य विकसित करण्यासाठी काही कोर्सेसची निर्मिती, काही कर्ज देऊन यांना आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करता येईल का त्याची माहिती, अशा आम्ही एक प्रोजेक्ट आम्ही तयार करणार आहोत. शेवटी बारमध्ये काम करणाऱ्याच कर्मचाऱ्यांसाठी म्हणून नव्हे तर शेवटी ही जबाबदारी राज्याची आहे. आपापल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती आणि तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यातही हा एक भाग आहे आणि याच्यासाठी मी विशेष लक्ष देणार आहे. या बारमधल्या कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देण्याची आम्ही पूर्ण शक्तीने आम्ही काम करणार आहोत. पहिला प्रश्न, मध्यराष्ट्राची प्रतिमा कसं काय पुढे करणार? आणि धान्यापासून दारू निर्मितीचे बरेचसे प्रकल्प राज्यात काही परवानगी दिलेले नाहीत, मात्र अजूनही काही अदृश्य स्वरूपात सुरू आहेत, त्याचं कसं करणार? तिथं पुसावी लागेल. आता नवीन परवानग्या तर धान्यापासून दारू बनवण्याच्या दिल्यात जाऊ शकत नाही. मोगॅसिसपासून काही होत असतील तर त्याला एक्सपोर्ट कसं करता येईल हे पाहिलं पाहिजे. तसं अनेक देशामध्ये काही नियम आहेत, त्या ठिकाणी काही गोष्टीची निर्मिती होते पण तिथं ते वस्तू विकल्या जाऊ शकत नाही. बरोबर. आपणही हा नियम करू शकतो. आपल्याकडे असणारी जी अल्कोहोल आहे ते इतर देशांमध्ये आपल्याला एक्सपोर्ट करता येईल का हा बघता येईल. पण धान्यावर आधारित दारूचे लायसन्स देण्याचा विषय नाही. माननीय बंगसाहेबांनी जे सांगितलं ते मधातल्या काळामध्ये या विषयावर जे लायसन्स वाटप केले होते, ज्या पद्धतीचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायचे, एक्साईज विभागातून GR निघाले होते. आमच्या जिल्ह्याला एक पत्र आलं होतं एक्साईज विभागाचं की इतकी लोकसंख्या वाढली पण दारूचा खप त्या मानाने वाढला नाही, अधिकाऱ्यांनी दारूचा खप वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. असं कसं सरकार GR काढू शकतं की दारूचा खप वाढवला पाहिजे? महसूल दुसऱ्या ठिकाणी पण करता येऊ शकतो. गुजरात का कुठे दारूचा महसूल आहे? मग आज का गुजरातच्या नरेंद्र मोदी साहेबांचं नाव घेतलं जातो? म्हणजे याचा अर्थ दारूच्या पैशांनीच विकास होतो ही कल्पना नाही. मग गुजरातला का विकसित राज्य म्हणतो? राजीव गांधी प्रतिष्ठाननी, ज्याच्या अध्यक्ष सोनियाजी होते, त्यांनी गुजरातला पारितोषिक दिलं होतं, पुरस्कार दिला होता. एक गोष्ट खोटी आहे की दारूच्या पैशांनी राज्याचा विकास होतो असं म्हणणं हे काही तत्वतः माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही. कारण दारूपासून होणारं नुकसान ही त्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून मध्यराष्ट्र होऊ नये. महाराष्ट्र छत्रपतींचा, महाराष्ट्र महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा, शाहू महाराजांचा, क्रांतीज्योतीचा
आपल्याला या दृष्टिकोनातून हे सरकार काम करणार आहे. धन्यवाद भाऊ, तुम्ही आलात इथे आणि तुम्हाला खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या मंत्री म्हणून कार्यकाळासाठी. यानंतर आपण बघितलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाली आणि वेगवेगळे संकल्प घेऊन सुधीर मुनगंटीवार राज्याचं अर्थखातं सांभाळत राज्याचा हा सगळा आर्थिक डोलारा पुढच्या काही वर्षात सांभाळणार आहेत. इथंच थांबू, पाहत आहे.